चला तर मग आज तुमच्यासोबत शेअर करते मी वालाची भाजी कशी बनवते ते. इकडे कढाईमध्ये शेंगदाणे खरपूस भाजून घ्यायचे, अर्ध वाटी शेंगदाणे घ्यायचे, इकडे 3-4 हिरव्या मिरच्या घ्यायच्या, कोथिंबीर घ्यायची स्वच्छ धुवून, वालाच्या शेंगा स्वच्छ धुवून भिजत ठेवल्या मी पाण्यामध्ये, त्याचा थोडा कडवटपणा वगैरे चालला जातो. इकडं शेंगदाणे छान खरपूस भाजून घ्यायचे, खरपूस भाजून झाले की मिक्सरच्या भांड्यात काढून घ्यायची, कोथिंबीर पण टाकून द्यायची, त्यामध्ये इकडं मिरच्या घ्यायच्या, तुकडे करून काप करून घ्यायचे त्याची, मग त्यात थोडं तेल टाकायचं, तेल टाकून मिरच्या छान कचवटपणा जाऊस्तोपर्यंत छान भाजून घ्यायच्या इकडं. आणि मग नंतर मिक्सरच्या भांड्यात चिमूटभर हळद टाकायची, हिरव्या मिरच्या टाकायच्या, 4-5 लसूणचे तुकडे टाकायचे. इकडं भाजी शिजवायला टाकून घ्यायची, कढईमध्ये भाजी टाकून घेतली वालाच्या शेंगांची, 5 ते 10 मिनटं छान परतून घ्यायची. छान भाजी परतली की मग त्यामध्ये 1.5 चमचा पाणी टाकायचं. पाणी टाकल्यावर एक उकळी आली की मग त्याला झाकण ठेवून भाजी छान शिजू द्यायची. मीठ वगैरे नाही टाकायचं, अशी शिजवून घ्यायची भाजी. इकडं भाजी शिजते तोपर्यंत आपण मसाला करून घेऊ. 10-12 लसूण पाकळ्या टाकून घ्यायच्या मिक्सरच्या भांड्यात, कोथिंबीर, शेंगदाणे आणि मिरच्या हे सर्व बारीक वाटण करून घ्यायचं आहे असं थोडं पाणी टाकून. त्यानंतर इकडं बघा शेंगा पण छान शिजून झाल्या आहे. कढईमध्ये तेल घ्यायचं 3-4 पड्या, त्यामध्ये थोडं अर्धा चमचा जिरं टाकायचं. जिरं छान तडतडलं की मसाला टाकून घ्यायचा. मसाल्याला छान तेल सुटेस तोपर्यंत छान परतून घ्यायचा तेलामध्ये. त्याला छान तेल सुटलं की त्यामध्ये वालाच्या शेंगा टाकायच्या. मीठ नाही टाकलं होतं आपण, तर मीठ शेवटी घालायचं. मीठ टाकून व्यवस्थित मिक्स करायची. एक उकळी आली भाजीला की गॅस कमी करायचा, मंद आचेवर भाजी छान होऊ द्यायची. इकडं भाजी छान झालेली आहे. चपाती भाकरीसोबत तुम्ही छान आनंद घेऊन मस्त खाऊ शकतात.